नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मी तुमचा लाडका रोहन पवार गालेगावचा एकुलता एक ब्लॉगर. आणि रात्री आपण गेलतो जाळं टाकायला. रात्रीच जाळं टाकून आलेल्या उलटी उलटलेली रात्री. तर पाणी नंतर 8टा झाला, पाणी कमी होत गेलं तर कमी पाण्यावरती जाळं टाकून आल्या. आता जाऊन बघू आपल्याला काय मच्छी भेटतं. आता जाऊन फक्त जाळं चेक करून यायची आहे. तर नक्कीच व्हिडिओला आलाय तर लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा. आणि आज मी एकटाच आहे, त्यामुळे आपला सेटअप पण सोबत घेतलेला आहे. आणि आज कोण नाही, फक्त एकटाच आहे मी. बघू आता आपल्या नशिबात काय असेल तर भेटल. आंघोळ तर केली नाही, कारण की रात्री लेट झोपलो, त्यामुळं कसं लवकर जायला लागतं उठून नदीवरती. आम्ही रात्री जाऊन 11 वाजता जाळं टाकली, 2 वाजता घरी आलो. आता परत सकाळचे 7 वाजले आणि परत चाललो आहे आता. तर मंडळी, आता आपण नदीवर पोचलेलो आहे. इकडे बघू शकता आपल्या होड्या आहेत सगळ्या. आणि आता बघू दोरबीर घेऊ सोडून. बघू आता मंडळी, होडी पण किती भरलेली. आता एवढी आपल्या होडी उपसाला पण लागेल. तर मंडळी, आता आपण पहिल्या जाळाजवळ पोचलेलो आहे. पहिला जाळा आता बघू आपण चालून. हा मोठा नाही आहे, हा फक्त 2चा मारा आहे. त्याला बारीक मासे बी समजतील काय असेल ते. हा बघा पॉपलेट. हा पण काढत नाही, हा घेत पण नाही, आपण ठेवून देतो जाळ्यात तसंच. आणि बघू शकता अख्खी जाळं उलटी पुलटी केलेली आहेत आपली. अख्खी जाळं म्हणजे रात्री येऊन अशी जाळं मेहनत करायची आपण, आणि रात्री येऊन कोणी ना कोणी मास जाळं चालून जायची. मग काय त्याला भेटणार आहे सांगा. अख्खी जाळं उलटी पुलटी केलीत, आता काय भेटणार पण नाही. हे बघा कसे मासे काढलेले असतात. हे असं मासे काढतात लोक बी आपलीच ना, सगळं आपलंच. कोणला बोलायचं ना कोणला काय. अख्खी जाळं उलटी पुलटी केल्या आणि मासे काढल्या. मग आपली मेहनत काय. आपण तेवढं रात्री यायचं 11 वाजता 12 वाजता येऊन जाळं टाकायची. काहीच मच्छी नसेल एवढी, खास मच्छी बघायला भेटणार नाही.
हे बघा इथून पण एक काढलं बघा. होता बघा. मी रात्री पाठीचे येतात 4-5 वाजता लवकर. मच्छी तर आता काही सांगू शकत नाही भेटेल का नाही. आपण रात्री जाऊन येऊन जाळं टाकलेली. पाणी पण एवढं काही खास कमी झालं नाही. थोडा आहेत नदीला धार अजून. थोडाच पाणी कमी झाले. मग काय बोलायचं आता लोकांना. राहू दे. पहिलाच जाळ आपला मंडळ फेल गेलेला आहे. काहीच नाही पहिल्या जाळाला. तर आता आपण डायरेक्ट मोठ्या जाळावरती जाऊ. बारीक जाळ आहे अजून एक 2चा. हा 3चा मारा होता 3 बोटांचा. आता 200वर जाऊ आपण डायरेक्ट. 200 नाही 700-800वर जाऊ. त्याला काय लागलं तर नशीब, नाहीतर मग मंडळी सांगू शकत नाही तुम्हाला आज मच्छी बघायला भेटेल का नाही. पण बघू आपण काहीतरी करू. तुम्हाला नक्कीच मी मच्छी दाखवण्याचा प्रयत्न करील आज पण. तर म्हणजे याला काय नसेल तर काही सांगू शकत नाही आपण. कायला भेटेल का नाही आपल्याला. हा एकच आता जाळ आहे. तो सगळा दाखवून देईल किती मासे लागतात किती काय. बघा मंडळी, हे बघा कसा गुत्ता आहे बघा. काय आता आखी जाळ चालू मोकळ झालीत आपली. एकच जाळ आहे तर तिकडे त्याला काय असलं तर नशीब, तिकडे नसेल गेला कोण. तर आखी जाळ चालू मोकळ झाली. ह्याला तर काहीच नसेल. इथे बघा तरी मंडळी एक लागलेलं आहे आपल्याला करायला. बघू शकता तेलप्पा. आणि पाऊस पण आता आलेला आहे. जास्त पडणार नाही पाऊस. नक्कीच मंडळी जाळं चालू नसती ना मासे तुम्हाला बघायला भेटले असते. आता काय पहिल्यासारखे लागत नाही. पहिले एक जाळाला 13, 14, 15 लागायचे पीस, 800 पीस. आता हा नाही करता आता 1 किलोचा पीस आहे हा.
असे पीस 13, 14, 15 लागायचे. का 20 का गोंड थैला भरायचा आपला. तुम्ही ब्लॉग तर बघलेलाच आपलं तेलप्प्यांचा. याला ठेवून द्यायच्या खाली. मला इकडे पण काहीतरी वाटला, बघू दे मला फक्त. इकडे पण मासा होता असं मला वाटत होता. नाही, काट्या होत्या. आई शपथ. आता तर खूप जोरात पाऊस आले आता. आणि असं मग रेनकोट छत्री काय आणला नाही तर मग पाऊस आल्यावर नदीवरती मग भिजायलाच लागतं. आता आपला मोबाईल बी भिजल. पण बघू आता काय, एवढा काय नाही मोबाईलचा इश्यू. हा तो मंडळी बऱ्याच वेळानंतर आपल्या जाळाजवळ पोचलेलो आहे. जाळाजवळ तर पोचले. बघू आता, इकडं नसेल कोण आला चोर भिकार चोट तर भेटेल काय. इकडं तर नसेल आला. माझी अपेक्षा अशी, माझी अपेक्षा भंग नाही झाली पाहिजे म्हणजे झाला. म्हणून 2-3 जाळा टाकतात आपण, जास्ती बी नाही. त्याच्यामध्ये बी जाळा चालवल्यावर आता मच्छी काय भेटेल ना काय, तुम्हाला मी ब्लॉग दाखवू सांगा. मग आता असा विषय पण असं झाले का मी 4-5 दिवस बरं भारी म्हणजे चांगलं ब्लॉग टाकू होतो मच्छीचं. मला फोन येतात जास्त ना. आता मच्छी लागत नाही नदीला. सगळ्यांना असं वाटतं का मच्छी लागून बी आम्ही देत नाही. तर आम्हाला काय मच्छी द्यायचीच आहे. घरचा असेल तर घरच्यांसारखा देऊ, बाहेरचा असेल तर मग आपल्या आहे त्या किमतीवर देऊन टाकू. आपल्याला काय आहे, आम्हाला मच्छी कशी म्हटलं आम्हाला थोडी ठेवायची. तर मच्छी लागच नाही. आता तुम्ही त्यात आजचा ब्लॉग खास मी म्हणजे बनवायला घेतले. मच्छीच लागत नाही तर काय तुम्हाला देऊ सांगा. त्यांना आता असं वाटतंय अरे बाबा कसं तेलप्पा दुसरा मासा आता आलेला आहे. त्यांना असं वाटतंय का मच्छी लागून बी देत नाही. आता हे 2-4 तेलप्पे काय नव्हते ह्याच्यात. हे 2-4 तेलप्पे मी आता घरी जाता रस्त्यातच मला कोणतरी धरेल आणि ते संपून जातील. दोन तर झालेले आहेत.
पाणी तर वाढले आता, थोडी धार बसली इथं, पण आपण टाकलेलं तेव्हा एवढा पाणी नव्हता. मला वाटलं कमी झालं असेल, पाणी वाढलेलं आहे. काय ना मंडळी, झालं चालवली तिथं आपली वाट लावली. आता दुसरा तेल पैता आलेला आहे. 3 मंडळात एवढी जाळं चालली, फक्त 3 तेलपे लागलेले आहेत आपल्याला, जास्त काहीच लागले नाही. बघू शकता, फक्त 3 तेलप. तर मग या असं असतं, आपण मेहनत करतो रात्रभर. आता आम्ही रात्री आलो 11 वाजता, आणि 11 वाजता येऊन 2 वाजता गेलो घरी. आम्ही 2 वाजता घरी गेलो ना, आता पण सकाळी 7 वाजता उठून नंतर त्याच्या पहिलेच कोणतरी जाळं चालू मोकळ झालेलं असतं. म्हणजे आम्ही रात्रभर मेहनत करतो, आणि फुकटचे मासे. मेहनत तर तुम्ही पण करत असाल, नदी होता होडीवर जो येतो तो मेहनतच करतो, पण आमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला का, आमच्या मेहनतीवर का पाणी टाकतं. तर बघू शकला तुम्ही का एवढं आपण केलं, आणि भेटले ते फक्त 3 मासे ना. मग मच्छीसाठी पण खूप फोन येतात, काय येतात, पण आता मच्छीत लागत नाही आहे. जी मच्छी आता पावसाळ्यात लागत होती, म्हणजे आता जसं नदीला पाणी होता. आता तुम्ही बघू शकता, आम्ही जेव्हा येत होतो, हा बघा हा झाड, या झाडाच्या इथून येऊन इकडे जाळ टाकत होतो. तेलप्यांचं बघला ना, हे पार या आतमध्ये झाडांच्या आतमध्ये जाऊन जाळ टाकतो नदीपासून. आता त्या झाडांपासून नदी किती लांब झाली ते बघू शकता. म्हणजे एवढा पाणी आटले म्हणून मच्छी लागत नाही. आता नदीला पाणी या महिन्यामध्ये जर बोलायला गेलं बहुतेक झाडांजवळच असतं, एवढं पाणी नसतंच कधी तरी नदीला धार आहे सध्या हलकी हलकी, पण नाही होत या धारेमध्ये काही काम. मासा अजून लागत नाही आहे. पहिले जो लागायचा मासा तसा आता लागत नाही आहे. तर काम तर होत नाही. हे 3च तेलपं लागले. तर बघू आता घरी जाता जाताच गिराका भेटतील. मच्छी तर काय आमच्या नदीच्या गोड्या पाण्याची मच्छी चवीला इतकी स्वादिष्ट असतं ना, घरी जाता जाताच आमच्या कोण ना कोण गिराक भेटून जाईल. तर आज पण कोण ना कोण येईल घराची, तर संपून जाईल. तर बघू आता पुढं. तर मंडळी पाऊस बघू शकता, पाऊस किती प्रमाणात पाऊस पडतं. तर एवढ्या पावसानं आता यायला लागला. आता एवढा पाऊस पडून पण आता भिजायला लागला. फुल सुसाट पाऊस आहे, फुल जंगाळ आहे. आणि काही नाही, आता ब्लॉग इथंच एंड करू. ब्लॉग संपलेला आहे. आता काय मच्छी तर लागली नाही, तुम्हाला काही दाखवू शकलो नाही मी. 3च तेलपं लागलं. पण नेक्स्ट बघा मंडळी, पाऊस बघा, पाऊस एवढ्या भर पावसामध्ये आपल्याला करायला लागतं सर्व काही. आणि आता बघू पाणी वाढतंय का. आता जर पाणी वाढत असेल तर आपल्याला दुपारी येऊन जाळं काढायला लागतील. आणि एक झालं तर आपलं तसं पण आधीच धोक्यात आहे ऑलरेडी. आपला सेटअप केलेला आहे मंडळी. असं दोर बांधून घेतले. आता आपण हातपाय धुवून घेऊ. तर बघितलं मंडळी तुम्ही, आता अशी मेहनत करायला लागतं आम्हाला. आता पाऊस आला, पावसात भिजायला लागतं. पर पावसामध्ये कधी कधी मासेमारी करायला लागतं. आणि मच्छी भेटली नाही तर मग थोडा वाटतंच का कशाला फुकट आपण मेहनत केली एवढी. आणि मेहनत काय, मच्छी आता लागलीच असती, मच्छी पण भेटली असती.
पण आता काही लोक आहेत चोर भिकार चोर, त्यांना त्यांचे जीवा मासेने मारतात, तर आमची झाला चालू मासे काढून येतात. तर तुम्हाला एवढंच बोलता मी, ब्लॉग तर तुम्ही बघायलाच एवढं मला माहिती आहे. आणखी लोक लांबची नाही असतील, येतील लोक ते आमची इथलीच येतील ना, आमची इथले सगळे माझे ब्लॉग बघतातच. तर तुमच्या जीवा मच्छी मारा, मेहनत तुम्ही बी करता, मेहनत आम्ही बी करता, पण अशी फुकटची मच्छी ना काढून नेऊ. पाहिजे असेल तर मागून न्या, जालांशी काढून देऊ भाजीला तुम्हाला, अशी चोरून नका नेऊ. रातचे 11-2 वाजता येऊन जाला टाकलेली आहेत, परत येऊन मग तुम्ही सकाळी येऊन आयती मच्छी काढून न्याल. आता मंडळी आपल्याला एवढं तेल पण भेटलेलं आहेत, आणि तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर कंटिन्यू राहा, कारण की आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी मी धमाल हाणून दाखवण्याचा प्रयत्न करील. आणि पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की कंटिन्यू राहा, तुम्हाला नक्कीच काहीतरी धमाल दाखवण्याचा प्रयत्न करील. तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला बाय.